कोल्हापूर शहरात पाणी चोरीचं प्रमाण मोठं आहे. पाणी चोरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली 2 स्वतंत्र पथकं नेमण्यात येणार असून चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसंच घरफाळ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व मिळकतींचं लवकरच जीआय मॅपिंग केलं जाणार असल्याचंही डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या विविध प्रकल्पांबाबत आणि उत्पन्न वाढीसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टाकाळा इथली खण स्वच्छ करण्यासाठी IIT कानपूर सोबत संपर्क साधलाय. केमिकल ट्रीटमेंट करून जलपर्णी हटवून पाणी शुद्धीकरणाचा प्रयत्न केला जाईल. 15 ऑगस्ट नंतर शहरातील सर्व फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार आहे. तर घरफाळ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी लवकरच सर्व मिळकतींचं GI मॅपिंग केलं जाईल. पाणी चोरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी 2 स्वतंत्र पथकं नेमली जाणार आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन सापडल्यास 25,000 रुपये दंड, दुसऱ्या वेळी त्याच व्यक्तीनं पाणी चोरी केली तर 50,000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं. कामगार चाळीतील सदनिका कामगारांच्या मालकीच्याच करून दिल्या जातील असंही आयुक्तांनी सांगितलं. तर शहरातील महापालिकेच्या जागा ताब्यात घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्याचा दर आणि नियमावलींबाबत रंगकर्मींसोबत चर्चा केली जाईल. स्थानिक कलाकारांना कमी दर तर व्यावसायिक नाट्यकर्मींना परवडेल अशा दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिलं जाईल असंही डॉक्टर भारुड म्हणाले. KMTच्या व्यवस्थापनासाठी RTOचा अधिकारी मिळावा म्हणून परिवहन आयुक्तांकडे पत्रव्यवहार केलाय असं डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं. तर रंकाळ्यातील संगीत कारंजा शुक्रवार ते सोमवार असे आठवड्यातील 4 दिवस सुरू राहील आणि प्रत्येक दिवशी 2 शो सादर होतील असंही आयुक्तांनी जाहीर केलंय.